अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो, स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात. असे म्हणतात की दत्तभक्ती सोपी नाही, पण एकदा गुरुकृपा झाली की जीवन बदलून जाते. आज आपण जाणून घेणार आहोत सत्य दत्त पूजेविषयी. दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुर्थ अवतार म्हणून परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अत्यंत करुणामय अंतःकरणाने कालिकाळग्रस्त, भ्रमित आणि दुःखित जनांच्या कल्याणार्थ सत्य दत्तव्रत प्रकट केले आहे. हे एक महान, प्रभावशाली व समस्त दुःख अरिष्टनाशक दिव्य अस्त्रच आहे. या व्रताच्या अनुष्ठानाने आजवर अनेक जीव सुखी झालेले आहेत व अजूनही होत आहेत. ही पूजा सांगण्यामागे स्वामीजींचा उद्देश हाच असावा की सर्वसामान्यांना व्रत वैकल्य करणे आवडते. या काळात श्री सत्यनारायण व्रत भाविकात प्रचलित होते. त्याप्रमाणे श्री दत्त भक्तांसाठी अशाच प्रकारचे एखादे व्रत तयार करावे अशी दत्तप्रभूंची आज्ञा झाल्यामुळे परमपूज्य महाराजांनी या व्रताची रचना केली असावी. सत्यदत्त पूजा ही भगवान श्री दत्तात्रय यांना समर्पित केलेली एक विशेष पूजा आहे. ही पूजा सामान्यतः जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी तसेच पितृदोष निवारणासाठी केली जाते. सत्यनारायण पूजेप्रमाणेच सत्यदत्तात्रयांचे महात्म्य वाचले जाते, ज्यामुळे भक्तांना त्यांचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी आचमन करून पूजेचा संकल्प केला जातो. यामध्ये पूजेचा उद्देश आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीचे नाव, गोत्र इत्यादींचा उल्लेख असतो. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी विघ्नहर्त्या गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर एका कलशात पाणी भरून त्यात सुपारी, नाणे, फुले, अक्षता घालून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून स्थापना केली जाते. दीप प्रज्वलन केले जाते. श्री दत्तात्रयांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृताने व शुद्ध पाण्याने स्नान घालून वस्त्र अर्पण केले जाते. त्यानंतर गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुले, तुळशीची पाने अर्पण केली जातात. पूजेचा मुख्य भाग म्हणजे सत्यदत्त महात्म्य किंवा दत्तबावनी सारख्या स्तोत्रांचे किंवा कथांचे वाचन करणे. या कथा पूजेचा उद्देश आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कशा फलदायी ठरतात हे स्पष्ट करतात. त्यानंतर दत्त महाराजांना प्रिय असा नैवेद्य अर्पण केला जातो. धूप दीप लावून श्री दत्तात्रयांची आरती केली जाते. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. सबाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी न कळे ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप केला जातो. आणि शेवटी केलेल्या पूजेतील चुकांबद्दल क्षमा मागून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते. सत्यदत्त पूजा करण्यासाठी काही विशेष शुभ दिवस मानले जातात, परंतु ती कोणत्याही शुभ दिवशी किंवा विशिष्ट हेतूसाठी केव्हाही केली जाऊ शकते. गुरुवार हा दिवस गुरूंना समर्पित असल्याने, दत्त महाराजांनाही गुरुस्वरूप मानले जात असल्याने गुरुवार हा पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात ज्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते त्या दिवशीही ही पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींनाही काही भक्त सत्यदत्त पूजा करतात.
प्रत्येक महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशीही दत्त महाराजांची पूजा करण्याचा प्रघात आहे. पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहून इतर शुभ मुहूर्तावरही ही पूजा केली जाते. विशेषतः जेव्हा एखादी विशिष्ट इच्छा पूर्ण करायची असेल तेव्हा. थोडक्यात सत्यदत्त पूजा ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली जाणारी एक महत्त्वपूर्ण पूजा आहे, जी दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाते. म्हणूनच शेवटी दत्त महाराजांना प्रार्थना करावी, हे श्री गुरुदेव दत्ता, तुमच्या पवित्र चरणी माझी कळकळीची प्रार्थना आहे की माझ्या अपूर्ण इच्छा असलेल्या दिवंगत पूर्वजांमुळे होणाऱ्या त्रासापासून माझे रक्षण करा. तुमचे संरक्षक कवच माझ्या भोवती सतत राहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.